नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, उद्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यापर्यंत पाठवत आहे. MCQ नोट्स याला आपण म्हणतोय नवदीप कॉमन क्लासेस बुलढाणा माझ्यामार्फत हे नोट्स देतो आहे. मागील काही परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले ते प्रश्न मी तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे. सब्जेक्ट आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग. 2018मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते, खालील पद्धतीचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न त्याने विचारला होता, रेकॉर्डिंग डेली ट्रान्झॅक्शन ऑफ बँक्स. ठीक आहे, तर याचं करेक्ट ॲन्सर आहे वाउचर्स. ठीक आहे, आता हे MCQ याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात, कारण हे मी माझ्या व्ह्यूने याचे ॲन्सर दिलेले आहेत, पण एक्झॅक्टली काही ॲन्सर जर असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, दी बँक प्रिपेअर्ड ट्रायल बॅलन्स. बँक कधी ट्रायल बॅलन्स तयार करते, तर ॲट दी एंड ऑफ फायनान्शियल इयर जे असते त्याच्यानंतर हे तयार केले जाते. त्यानंतर आहे नंबर 3, दी प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट इज शो ऑन. म्हणजे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन जे आहे इन्व्हेस्टमेंट हे कशामध्ये शो होते, तर हे डी इन शेड्यूल नंबर 8मध्ये होते. ठीक आहे, तर हे या ठिकाणी याचा करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर आहे नंबर 4, सरप्लस ऑफ रिव्हॅल्युएशन शुड बी ट्रेडेड. तर याचं कॅपिटल रिझर्व करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर आहे नंबर 5, दी मिनिमम पेड अप कॅपिटल रिक्वायर्ड फॉर दी जनरल इन्शुरन्स कंपनी इज रुपीज. तर यानंतर 100 करोड जे आहेत, 1 मिलियन जे म्हणतो आपण त्याला, 100 करोड रुपये ह्याचा करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, कमिशन ऑन रिइन्शुरन्स सीडेड आहे. हे सीडेड अँड एक्सपेंडिचरमध्ये येते, हे त्याला एक्सपेंडिचर आपण म्हणतो आहे. त्यानंतर आहे नंबर 7, दी कंपनी एंगेज इन अ फायर इन्शुरन्स बिझनेस हॅज टू बी प्रिपेअर्ड रिव्हेन्यू अकाउंट असते याचं उत्तर, टू अ सर्टन ऑफ प्रॉफिट अँड लॉस बिझनेस. तर याचं करेक्ट ॲन्सर आहे रिव्हेन्यू अकाउंट. त्यानंतर आहे नंबर 8, इन दी फायर इन्शुरन्स बिझनेस अमाऊंट पेड इन सेटलमेंट ऑफ क्लेम इन्क्लुडेड अमाऊंट ऑफ दिस आउटस्टँडिंग. हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर आहे 9 नंबर, दी फर्स्ट आयटम इन ऑर्डर ऑफ पेमेंट टू बी मेड इन लिक्विडेटर्स इज. तर सिक्विड क्रेडिटर्स हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर आहे नंबर 10, लिक्विडेशन स्टेटमेंट्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट इज नाव ॲज लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट. हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. ठीक आहे, परत या ठिकाणी आहे, वरील उत्तरामध्ये जर काही बदल आहे असं तुम्हाला वाटलं तर हा माझा नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कळवायचा आहे. पुढचं 11वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय, मॅक्झिमम कॅन ट्रेड ॲज अ प्रिव्हेंटियल सॅलरी ऑफ वेजेस अँड वेजेस जे आहे हे, तर ह्याचं 20,000 जे आहे हे नियमानुसार याचं आहे उत्तर. त्यानंतर आहे 12वा प्रश्न, दी कंपनी हॅज टू बी सबमिटेड स्टेटमेंट्स ऑफ अफेअर्स टू बी ऑफिशियल लिक्विडेटर्स विथ 21 डेज जे आहेत, 21 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे सबमिट करावं लागते. त्यानंतर आहे 13वा प्रश्न आहे, गुडविल इज अ जनरली व्हॅल्यू ऑन. तर गुडविल ही जनरली जे आहे हे अमलगमेशन आहे असं वाटते तुम्हाला. जर याच्या आन्सरमध्ये काही डाऊट्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर आहे 14वा, सुपर प्रॉफिट इज द एक्सेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ओव्हर नॉर्मल प्रॉफिट. तर याचं मला फ्युचर प्रॉफिट हे करेक्ट ॲन्सर वाटते. त्यानंतर आहे 15वा प्रश्न बघा या ठिकाणी, ॲव्हरेज प्रॉफिट इज रुपीज. बघा AP दिलेलं आहे 19,167 आणि नॉर्मल प्रॉफिट दिलेलं आहे 1000. तर सरळ AP आपण NP मायनस करतो, नंतर SP येते, तर 9,167 हे नॉर्मल याचं उत्तर आहे. हा असा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, नॉर्मल प्रॉफिट डिपेंडेंट ऑन. तर नॉर्मल प्रॉफिट डिपेंडेंट ऑन ॲव्हरेज कॅपिटल आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न या दोनवरच अवलंबून आहे, म्हणून हे करेक्ट ॲन्सर याचं. त्यानंतर आहे नंबर 7, इल्ड व्हॅल्यू इज बेस्ड ऑन ॲसम्प्शन दॅट दी कंपनी इज गोईंग कन्सर्न. हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर आहे 18, वेल डिसाइडिंग नेट असेट व्हॅल्यू फिक्च्युएशन असेट. तर ॲडेड टू टोटल असेट हे ते याचं ॲन्सर. त्यानंतर आहे 19, इफ टोटल असेट रुपीज 1,05,000 अँड लायबिलिटीज इज 3,05,000 देन नेट वर्थ विल बी. तर काय नाही, मोठ्या अमाऊंटमधून छोटी अमाऊंट वजा करून टाकायची, तुमचं ॲन्सर या ठिकाणी येऊन जाईल. म्हणजे असेटमधून लायबिलिटीज वजा करायची, म्हणजे तुमचं नेट वर्थ या ठिकाणी येऊन जाईल 7 लाख रुपये तुमचं करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर आहे 20वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट झिरो व्हॅल्युएबल असेट. तर जे याच्यामध्ये आपण बघतो की फर्निचर आणि फिक्चर जे फिक्स असेट याचं झिरो व्हॅल्यू होतच नाही, तर काहीतरी यांची व्हॅल्यू असते, असा हा याचा करेक्ट ॲन्सर आहे. ठीक आहे, हे होती समर 2018ची प्रश्नपत्रिका. पुढे बघू आपण या ठिकाणी
समर 2022, त्यानंतर कोरोना होता आणि त्यानंतर जे आत्ता समर 22मध्ये कोणती परीक्षा झाली, मागच्या वेळेची पहिली, त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले होते ते बघू. प्रश्न क्रमांक यामधला 21, सरप्लस ऑन रिव्हॅल्युएशन शुड बी ट्रेड ॲज, तर याचं कॅपिटल रिझर्व, हा प्रश्न परत रिपीट विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे 22, हाऊ मेनी शेड्यूल्स आर देअर इन अमेंडमेंट फ्रॉम फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी, बँकिंग कंपनी ॲक्ट 1949च्या अंतर्गत किती शेड्यूल आहेत, तर याच्यामध्ये PL अकाउंटचे 4 शेड्यूल असतात आणि बॅलन्स शीटचे 12 शेड्यूल, असे एकूण 16 शेड्यूल असतात. तर हे लक्षात ठेवायचे, 16 शेड्यूल हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे 23वा प्रश्न, बँक प्रिपेअर दी अमाऊंट ऑफ, तर आपल्याला माहिती आहे की बँक जी आहे किंवा आपलं आर्थिक वर्ष हे फायनान्शियल आहे, त्याच्यामुळे फायनान्शियल याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे 24 प्रश्न क्रमांक 24वा, डॅश डॅश इज शो अंडर शेड्यूल नंबर 15, इंटरेस्ट ऑन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अदर इन्कम इंटरेस्ट एक्सपेंडेड. 13 नंबर, 14 नंबर आणि 15 नंबरमध्ये इंटरेस्ट एक्सपेंडेड जे आहे हे असते, त्याच्यामुळे हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 25, रेव्हेन्यू अकाउंट इज ऑल्सो कॉल ॲज, तर शेअर होल्डरचा अकाउंट आहे. इथं थोडं डाऊट वाटते, तुम्ही याच्याबद्दल जर काही भेटलं तर मला नक्की सांगा. त्यानंतर 26 प्रश्न क्रमांक 26, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ अ जनरल इन्शुरन्स कंपनी आर प्रिपेड फ्रॉम, तर याचं जे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो आहे हा फ्रॉम नंबर बी आहे आणि बॅलन्स शीट फ्रॉम नंबर ए आहे, ते लक्षात ठेवायचं. याच्या ठिकाणी बॅलन्स शीट जर आले तर फ्रॉम नंबर ए आणि PL जर आलं तर फ्रॉम नंबर बी, याचं सध्याचं करेक्ट आहे बी. त्यानंतर आहे 27, द प्रिन्सिपल ऑफ सब ऑर्डनरी इज ॲप्लिकेबल टू, तर फायर इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स पण आहे आणि मॅरीन इन्शुरन्स, हे तिघंही आहेत, म्हणजे ऑल ऑफ धिस हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे नंबर 28, दी कन्सिडरेशन इन इन्शुरन्स ऑफ कव्हरिंग दी रिक्स ऑफ कॉल आहे, तर प्रीमियम असते, रिक्स प्रीमियम, हे करेक्ट आन्सर आहे याचं. त्यानंतर 29, कॉन्ट्रीब्युटरी इज अ शेअर होल्डर, याचं शेअर होल्डर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, वेन दी एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन आर टू बी बॉर्न बाय दी व्हेंडर कंपनी देन दी व्हेंडर कंपनी डेब्ट्स इज अ रिलायझेशन ऑफ अकाउंट, हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 31, सॅलरी ड्यू टू क्लर्क इज अ प्रिफेंटियल फॉर द पिरियड ऑफ नॉट एक्सिडिंग, तर 4 महिने जे आहे 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी नॉट एक्सिडिंग यांनी म्हटलेलं, याचं करेक्ट आन्सर आहे 4 months, हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. वरील उत्तरामध्ये काही बदल असेल तर नक्की कळवा मला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 32, डिबेंचर होल्डर हॅव्हिंग अ फ्लॉटिंग चार्जेस ऑन ऑल दी असेट्स ऑफ द कंपनी इन, द डिबेंचर होल्डरचं फ्लॉटिंग चार्जेस जे आहे ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी आहे असं वाटते, कारण या ठिकाणी भेटलं नाही, पण ॲज पर बँकिंग कंपनी ॲक्ट आणि त्याच्या शेड्यूलनुसार ABCDच्या मला वाटते की डी ह्याचं आन्सर आहे. तुम्हाला काय भेटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 33, सुपर प्रॉफिट कॅन एक्सेस ऑफ अवरेज प्रॉफिट ओव्हर, ते हे परत रिपीट या ठिकाणी आलं आहे, फ्युचर प्रॉफिट याचं उत्तर आहे. नॉर्मल प्रॉफिट डिपेंडंट ऑन, हे पण रिपीट झालेलं आहे मागच्या पेपरमधला. अवरेज कॅपिटल, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, हे दोन्ही या ठिकाणी रिपीट झालेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, फ्रॉम द पॉईंट्स ऑफ व्ह्यू ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल देन टर्म कॅपिटल एम्प्लॉय मीन्स ऑफ फंड प्रोव्हाइडेड बाय शेअर होल्डर ओनली. ठीक आहे. मला हे वाटते इथं बदल असू शकतो, तुम्ही मला नक्की कळवा असेल तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, हाऊ इज गुडविल व्हॅल्यू, आता गुडविल व्हॅल्यूचं काय, अवरेज प्रॉफिट मेथड काढू शकतो, कॅपिटलायझेशन पण आहे, सुपर प्रॉफिटमध्ये आहे, म्हणजे तीनही याचे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट झिरो व्हॅल्युएबल, हा पण प्रश्न या ठिकाणी रिपीट झाला आहे. ठीक आहे. फ्युचर फर्निचर अँड फिक्चर, हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर हाऊ मेनी शेअर्स व्हॅल्युएशन ऑफ नेसेसरी आर देअर, तर हा प्रश्न मी खूप शोधला पण याचा आन्सर काय मला भेटलेला नाही. तुम्हाला भेटलं तर मला नक्की कळवा. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा. क्वेश्चन नंबर टाकायचा, 38चं ॲन्सर टाकून द्यायचं, समजून जाते, बाकीच्या विद्यार्थ्यांचा पण या ठिकाणी फायदा होईल. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 39, फॉर कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स बाय इल्ड मेथड इज टू बी इसेंटियल टू नाव, तर एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न जो आहे याला NRR म्हणतात, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, हे याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 40, प्रश्न क्रमांक 40, इन कम्पॅरिझन टू फेस व्हॅल्यू दी व्हॅल्युएशन शेअर्स इज युजली, तर हे लेस दॅन याचं जे आहे उत्तर आहे असं वाटतं. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 41, म्हणजेच पुढची प्रश्नपत्रिका, आत्ता जी परीक्षा झाली बॅकलॉगची विंटर 2022ची, त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले होते ते या ठिकाणी बघू. 41 प्रश्न आपण घेतो 20-20, तर हे शेवटचं प्रश्न 20 आहेत. बँक शो दी प्रोव्हिजन ऑफ इन्कम टॅक्स, आता प्रोव्हिजन इन्कम टॅक्स आपण बघितलं होतं, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनमध्ये हे येते.
त्यानंतर आहे तुमचं 42 रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, हे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्सचं पद आहे, त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बँकिंग कंपनी आर गव्हर्न इन इंडिया बाय बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो होता 1949चा, त्यानुसार हे फॉर्म झालेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 44, बँक चार्ज आर शो इन बँक अकाउंट अंडर दी हेडिंग. आता बँक चार्ज आपल्या कस्टमरला लावत असते आणि हे बँकेचं इन्कम आहे, पण हे अदर इन्कमचा सोर्स आहे, त्यांचा शेड्यूल 14 अंतर्गत हे येतो, म्हणून तो इथे आपण दाखवतो. बरोबर आहे. 45 रेव्हेन्यू अकाउंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज शेअर होल्डरचा आहे रेव्हेन्यू अकाउंट. तर या ठिकाणी रेव्हेन्यू अकाउंट हा शेअर होल्डरचा असतो, किंवा या ठिकाणी थोडं काही तुम्हाला वाटलं अजून माहिती भेटली बोथ ऑफ यू असेल तर मला नक्की कळवा. त्यानंतर आहे 46 ॲक्सेप्टन्स एन्डोर्समेंट अँड अदर ऑब्लिजेन्स कम्स अंडर दी हेड ऑफ. तर हे जे आहे कॉन्टिजन लायबिलिटी ज्याला म्हटलेले आहेत, ॲक्सेप्टन्स एन्डोर्समेंट अदर ऑब्लिगेशन कम्स अंडर दी हेड ऑफ कॉन्टिजन लायबिलिटीज. करेक्ट आन्सर आहे त्याचं. 47 लिगल फी शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आहे लिगल फी. दुसरं याच्यामध्ये नॉमिनल अकाउंट नाही, रिअल अकाउंट नाही आणि रेव्हेन्यू अकाउंट पण नाही. तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण हे घेतो शेअर साईडला. मेडिकल एक्सपेन्सेस रिगार्डिंग क्लेम आर ॲडेड टू क्लेममध्येच होते. ठीक आहे, क्लेम याचं आन्सर आहे मला असं वाटते, कारण प्रीमियम नाही, क्लेमसाठी मेडिकल एक्सपेन्सेस ॲड केला जातो. वेन दी एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन आर टू बी बॉर्न बाय दिस वेंडर कंपनी देन दी वेंडर कंपनी डेबिटेड टू रिअलायझेशन ऑफ अकाउंट. हा प्रश्न रिपीट झालेला आहे तिसऱ्यांदा. दी फर्स्ट आयटम ऑफ ऑर्डर पेमेंट टू बी मेड बाय लिक्विडेटर्स इज सिक्युरिटी क्रेडिटर्स. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, मिनिमम 20,000 कॅन बी ट्रेड ॲट अ प्रिपेंडियल सॅलरी अँड वेजेस. हा पण प्रश्न रिपीटेड झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, दी कंपनी हॅज टू सबमिटेड दिस स्टेटमेंट्स ऑफ अफेअर्स ऑफ दी ऑफिशियल लिक्विडेटर्स विथ अ 21 days. ठीक आहे, हे पण प्रश्न रिपीट झालेला आहे, आपण प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आहे 53, सुपर प्रॉफिट इज 9,167 अँड दी नेट नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज 10%. गुडविल ॲज पर कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड इज इक्वल टू. तर काही नाही, 9167 गुणिला 10 करून टाकायचं, तुमचा ॲन्सर या ठिकाणी येऊन जाईल. हे याचं ॲन्सर आहे. म्हणजे सरसर 9167 गुणिला 100 भागिला 10 म्हणजे तुमचं 91,670 हे तुमचा ॲन्सर येऊन जाईल. नेट असेट बरोबर रिव्हॅल्यू असेट मायनस टोटल असेट आहे, ह्याचं उत्तर आहे असं वाटते. 54चं काही डाऊट असला तर सांगा. 55, अंडर कॅपिटलायझेशन अँड सुपर प्रॉफिट मेथड गुडविल इज इक्वल टू कॅपिटलायझेशन व्हॅल्यू ऑफ सुपर प्रॉफिट ॲट NRR. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न असू शकतो, किंवा याचं बी पण असू शकतो, ए किंवा बी. चेक करा, कमेंट्स करा. 56, गुडविल इज अ पेड फॉर ऑप्टेंग फ्युचर प्रॉफिट. हे करेक्ट आन्सर आहे, फ्युचर प्रॉफिट आहे गुडविल. नेट असेट व्हॅल्यू ॲज ऑल्सो कॉल ॲज इंटरेस्टिक व्हॅल्यू आहे असं वाटते. 57बद्दल काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. 58, अंडर द नेट असेट मेथड द व्हॅल्यू ऑफ शेअर्स डिपेंडेंट ऑन द अमाऊंट दॅट विल बी अवेलेबल ऑन प्रिपेंडियल शेअर होल्डर. ठीक आहे, हेच करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 59, विल डिसाइडिंग नेट असेट व्हॅल्यू फॅक्च्युएशन असेट शुड बी कन्सिडरेड. ह्याचं करेक्ट आन्सर आहे. आणि शेवटचा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. इफ दी टोटल असेट ऑफ 1,05,000 अँड लायबिलिटीचे 3,05,000 देन नेट वर्थ विल बी. त्याचं 7 लाख हे करेक्ट आन्सर आहे. अशा पद्धतीचे हे प्रश्न या ठिकाणी आपण 60 प्रश्न कवर केलेले आहेत व्यवस्थित. परत या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघा. आणि ज्यांना PDF नोट्स पाहिजेत असेल त्यांनी मला हा व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मला तुम्ही तुमचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि हाय पाठवा, मी तुम्हाला हे PDF पाठवून देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वरील हे काल्पनिक प्रश्न आहेत जे मागच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळं या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये काही बदल असेल तर मला हा माझा नंबर आहे 9975944710, या नंबरवरती तुम्ही मला संपर्क साधू शकता. त्यासोबत तुम्हाला जर ही PDF नोट्स पाहिजेत असेल तरीही तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधू शकता. भेटूया असाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.